सोलापूरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे सीना नदीजवळच्या पिकांना मोठा फटका बसला। अनेक शेतांमध्ये पाणी साचले, शेतांना तळ्याचं रूप आलंय। उडीद, सोयाबीन, तूर, मका अशा पिकांचं मोठं नुकसान आहे। मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। गोरेगाव कांदिवलीच्या 6व्या मार्गिकेच्या कामामुळे 7 सप्टेंबरला रात्री 12 वाजल्यापासून 8 सप्टेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत असा हा 10 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र यामुळे गणेशोत्सवात प्रवाशांना मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत। नवी मुंबईतला मेट्रो प्रवास स्वस्त होणार आहे आणि त्यामुळे नवी मुंबईकरांना मेट्रोकडून गणेशोत्सवाचे खास गिफ्ट देण्यात आले। सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये 33% कपात करण्यात आली आहे आणि उद्यापासून मेट्रोचं कमीत कमी 10 रुपये तिकीट तर 30 रुपये हे जास्तीत जास्त तिकीट असेल। कोकणामध्ये आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आणखी 2 वर्ष मुंबई गोवा हायवेची प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि तशी स्पष्ट कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली। चुकीच्या कंत्राटदारामुळे काम रखडलं आहे असा आरोप करत कंत्राटदारांवर खापर फोडलंय। बदलापूर रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील लोकल थांबण्याची जागा बदलणार आहे। 2 ब्रिजचं काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरच्या मुंबई दिशेनं जाणारी लोकल ही पूर्वीपेक्षा 70 मिनिटं मागे थांबणार आहे। कॅबिनेट सब कमिटीनं 1.5 लाख कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। 83,000 कोटींच्या सेमीकंडक्टरच्या प्रोजेक्ट हा पनवेलमध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर कोकण पट्ट्यामध्ये दिघी पोर्टला उद्योग सिटी म्हणून केंद्रानं मान्यता दिल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे। दिव्यांगांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण देण्यात आलंय। दिव्यांग कोणत्याही थांब्यावरून बसमध्ये बसल्यास त्यांना आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे। एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागानं याबाबत एक परिपत्रक काढलं आहे। दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनानं मोठा निर्णय घेतलाय। वाहून जाणारं पाणी मराठवाड्यामध्ये आणण्यासाठीच्या प्रकल्पाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली। पश्चिमी वाहिनी आणि उल्हास खोऱ्यातील वाहून जाणारे 55 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वेवर गणेशोत्सव निमित्तानं मेट्रोच्या मार्गिकेवरील फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। 20 अतिरिक्त फेऱ्या यावेळी वाढवण्यात येणार आहेत। गणेशोत्सवादरम्यान नागरिकांच्या सेवेसाठी दहिसर अंधेरी मेट्रो आणि दहिसर ते गुंदवली मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे। गणेशोत्सवाच्या काळात बेस्टनं जादा बस सेवा देण्याचा निर्णय घेतलाय आणि उद्यापासून 16 सप्टेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय बेस्टनं घेतलाय। गणेश दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। मावळमधल्या तळेगाव चाकण राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू कंटेनरला भीषण आग लागली। या आगीमध्ये कंटेनर 80% जळून खाक झाला, मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। आगीच्या घटनेमुळे काही प्रमाणामध्ये वाहतूक विस्कळीत झाली होती। बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी विकास पगारे आणि शंकर संसारे या दोघांमध्ये बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर पैशांवरून वाद झाले होते आणि त्यानंतर ते दोघे रेल्वे स्थानकावर आले। वाद वाढल्यानं वाद वाढला आणि या विकासनं रिव्हॉल्व्हरमधून शंकरवर 2 गोळ्या झाडल्या आणि या घटनेमुळे स्थानकावर खळबळ निर्माण झाली।